तुमचे भरपूर जास्त कमेंट्स, खूप जास्त कॉल्स, खूप जास्त इथं तुमच्या शंका आहेत की मॅम SIचं जे काही यांनी एलिजिबिलिटी दिली ती बरोबर आहे का, असं का केलं. तर हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला इथं पात्रता माहीत पाहिजे, त्यासोबत तुम्हाला तुमचा सिलेबससुद्धा माहीत पाहिजे. तर हे सगळं जे आहे या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे आणि जे काही तुमचे डाऊट असतील ते सुद्धा क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न या छोट्याशा लेक्चरमध्ये करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्यासाठी जागाच पहिल्यांदा यांनी भरपूर कमी काढलेल्या आहेत. खरं तर ही शोकांतिका आहे. एवढं मोठं ठाणे शहर, एवढं मेट्रोपॉलिटन सिटी ज्याच्यामध्ये करोडची लोकसंख्या आहे आणि त्यांना फक्त 5च SIची गरज आहे. आणि जर 5च SIची म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी SI आहेत, मग ते भरले कुठून? आणि जर नाही भरले तर मग जागा का नाही काढल्या? या सगळ्याची उत्तरं तर ठाणे महानगरपालिकेने दिलेच पाहिजे आपल्याला, पण ती द्यायच्या मनसेत नाहीये तेवढं. ठीक आहे, पण आता जागा कमी आहेत, पण जर पुढे आपण बघतोय वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत, मीरा भाईंदर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे, मग यांनी सुद्धा असंच केलं तर त्यासाठी आपल्याला आताच हा जो प्रॉब्लेम आहे SIच्या सर्टिफिकेशन संबंधीचा तो क्लिअर करावा लागणार आहे. कारण की इथं त्याने नुसतं अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही स्वच्छता निरीक्षकचा अभ्यासक्रम आहे तोच मागितलाय. मग बाकीचे सगळे एवढ्या आपल्याकडे संस्था आहेत ज्या SIचा कोर्स आपल्याला देतात आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या BSF वगैरे करून त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, तर मग BSS वरून त्यांनी केलं आहे, मग त्यांचं काय, जे दुसरे ITI वगैरे मुलुंडला केला आहे, ज्यांनी नांदेडला केला आहे, ज्यांनी नागपूरला केला आहे, मग यांचं काय रे. तर या सगळ्याचा जो एक न्यायनिवाडा जो आहे तो झाला पाहिजे. कारण की मग हे बघून पुढच्या महानगरपालिका पण असंच करतील. यापूर्वीच्या सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत बघा, पनवेल असेल जिथं स्वच्छता निरीक्षकची जागा होती, त्यानंतर पिंपरी चिंचवड असेल तिथं जागा होती, सोलापूर असेल, गेली नगर परिषद असेल, यांनी तर फक्त मान्यताप्राप्त संस्थेकडून SIचा कोर्स पाहिजे एवढंच म्हटलं होतं. मग यांना काही गरज होती की एवढं टाकायची फक्त याच संस्थेचं. आणि हिच्यावर आता इन्क्वायरी बसलेली आहे की असं म्हटलं जातं की सकाळ मागितलं तर संध्याकाळी हे लोक सर्टिफिकेट यांचं देतात. तर यांच्यावर इन्क्वायरी बसलेली आहे. लवकरात लवकर काहीतरी आपल्याला निर्णय भेटेल असं आपली अपेक्षा आहे. आवेदन वगैरे आपण ऑलरेडी दिलेलं आहे की बाबा हे नीट झालं पाहिजे, यासाठी आपण आवेदन ऑलरेडी दिलेलं आहे की सगळ्यांना इथं चान्स मिळाला पाहिजे. भले जागा 5 असतील पण चान्स मिळाला पाहिजे. पुढे भरपूर महानगरवाले आहेत, त्यांनी पण यांचं अनुकरण केलं तर मग आपली वाटच लागणार आहे. तर बघा, इथं टोटल जागा 5 आहेत SIच्या आणि इथं तुम्ही पहिले तर 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे फॉर्म भरण्यासाठी. 12वी पास असाल आणि मग इथं त्यांनी अखिल भारतीय दिले, पण आपले पूर्ण प्रयत्न चालू आहेत की सगळ्यांनाच मान्यताप्राप्त संस्थेची जर पदवी असेल तर चालेल, पदविका असेल तर चालेल, 1 वर्षाचा कोर्स असेल चालेल, हे करायचे आपले पूर्ण प्रयत्न आहेत. बघूया काय होतंय ते. होप फॉर द बेस्ट. ठीक आहे, हे एक पद तुमच्यासाठी आहे. अजून एक तुमच्यासाठी पद आहे. टोटल 5 नाही तर 7 जागा आहेत तुमच्यासाठी. तर बघा, हे तुमचं पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक. सेम इथं सुद्धा अट आहे, म्हणजे इथं सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता सेम. तर इथं सुद्धा बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची इथं पदवी हवी, तिथं 12वी हवी. आता ते जग आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांकडे ग्रॅज्युएशन असतं, कोणतंही ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असतं आणि तुम्हाला इथं अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक पदविका सॅनिटरी इन्स्पेक्टरची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं, सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. दोघांचं सेम आहे, फक्त इथं ग्रॅज्युएशन आहे, तिकडे 12वी आहे. आणि तुमचं मराठीचं ज्ञान, आपण 10वी पास झालोय तर आपल्याकडे मराठीचं ज्ञान असतं महाराष्ट्रातून 10वी पास झाल्यावर. तर बघा, इथं तुमचा हा एज्युकेशनल क्रायटेरिया तुम्हाला हा असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची परीक्षा पद्धती कशी असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर ते तुम्हाला मी लगेच इथं दाखवून देते. तर बघा, इथं तुमच्या परीक्षेचं स्वरूप जे आहे तर तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता. यापूर्वीच्या महानगरपालिकांमध्ये पनवेल असेल, नवी मुंबई असेल किंवा KDMC असेल, इथं फक्त रिझनिंग होतं, इथं मॅथ्स सुद्धा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला विषयज्ञान या विषयावर म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट तुमचा जो विषय आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील म्हणजे MCQs असतील, संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेला किमान शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे जेवढी तुमची शैक्षणिक अर्हता आहे त्यानुसार संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य म्हणजे तुमचे जे काही चाचणी असेल किंवा तुम्ही जाऊन पुढे जे काम करणार त्या आधारावर इथं तुम्हाला प्रश्न असतील. म्हणजे तुम्हाला जर 12वी शैक्षणिक अर्हता दिली त्या लेवलची काठिण्य पातळी असेल, जर तुम्हाला पदवी दिली त्या लेवलची काठिण्य पातळी असेल आणि तुमचं जे काम आहे पुढे जाऊन तुम्ही जे काम करणार आहात तर त्या संबंधीचे प्रश्न तुम्हाला असणार आहेत असं इथं म्हटलेलं आहे. तुम्ही इथं सुद्धा बघू शकता रे की ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, जी तुमची शैक्षणिक अर्हता आहे त्या पदाचं काम कसं असणार आहे, कामाचं स्वरूप आणि तांत्रिक ज्ञान या सगळ्यावर तुमची जी परीक्षा आहे ती डिपेंड करणार आहे. म्हणजे तुम्हाला डिटेल असा टॉपिकनुसार सिलेबस येणार नाही, असाच तुमचा सिलेबस असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण काय करणार आहोत, जुने जे SIच्या सगळे पेपर्स आहेत आतापर्यंत जेवढे SIचे पेपर घेतले मग ते RRBचे असतील किंवा इथले असतील, सगळ्या SIचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानुसार आपली पूर्ण बॅच जी आहे ती डिझाईन करणार आहोत. लक्षात घ्या. तर इथं तुमचा पेपर जो आहे 100 प्रश्नांचा राहील,
राहील, 200 गुणांचा राहील आणि इथं 2 तास तुम्हाला टाइम सुद्धा मिळणार आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला असा काही डिटेल सिलेबस येणार नाही. पूर्वी TCSने, कंपनी एकच आहे, TCSने SIचे पेपर घेतलेले आहेत. मग तिथं कशा पद्धतीचे टॉपिक्स विचारले गेले, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले, त्यानुसार इथं आपण पूर्ण एक बॅच डिझाईन केली, जी बॅच तुम्हाला नगर परिषदला सुद्धा कामी येईल, सगळ्या महानगरपालिकांना सुद्धा कामी येईल, पुढे येणाऱ्या त्यानंतर RRBला सुद्धा कामी येईल. या तिघांचा विचार करून या तिघांमध्ये मेन्शन असणारे सगळे टॉपिक जे ते या बॅचमध्ये मी घेणार आहे आणि त्यानुसार त्या बॅचची प्राइस 777 रुपये ठेवलेली आहे. पण सध्याला आपल्याकडे ऑफर आहे, तुम्ही अप्लाय कुपन कोड करा, ठीक आहे. कुपन कोड अप्लाय करा India25, त्यावर तुम्हाला इथं अजून ही बॅच जी आहे स्वस्तात मिळून जाणार आहे 25%. याच्यावर तुम्हाला ऑफ मिळणार आहे. इंडिया कॅपिटलमध्ये 25 अप्लाय करा, जिथं तुम्हाला संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर मिळेल, विस्तृत PDF नोट्स, कोणत्याही पुस्तकाची गरज नाही आहे तुम्हाला. टॉपिक नंतर सर्वांसाठी तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत. नगरपालिका, महानगरपालिका, RRB सगळ्यांसाठी ही उपयुक्त राहणार आहे. जर सिलेबस आला दुसरा कशाचा तरी, समजा मीरा भाईंदरने सिलेबस दिला तर तो याच्यामध्ये मी ॲड करेल. त्यानंतर इथं नोट्स प्रिंट काढू शकता. तर सगळं काही तुम्हाला या बॅचमध्ये मिळते. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि इथं अभ्यासाला सुरुवात करायची. तुमच्या पात्रतेचा जो काही विषय तो सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न इथं करत आहे. परत एकदा आपण इथं ठाणे महानगरपालिकेसोबत आयुक्ताची भेट झाली नाही, पण आयुक्ताला हा विषय आपल्याला पोहोचवायचा आहे, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवायचा की बाबा ही अहर्ता थोडीफार चेंज करा. तर मग इथं थोडंसं मुलांना सुद्धा चांगलं वाटेल, पॉझिटिव्ह त्यांना थोडंसं फील होईल. तर हे गरजेचं आहे. जे काही डाऊट असतील या लेक्चरच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू सो मच.